उद्या गणेश चतुर्थी, घरोघरी लाडक्या बाप्पाचं गणरायाचं आगमन होणार आहे। कोकणात अतिशय पारंपरिक पद्धतीनं आजपासूनच गणरायाचं आगमन झालं। पुढील काही दिवस कोकणात गणेश भक्त गणेश भक्तीत तल्लीन असतील। कोकणात लाडक्या गणरायाचं आगमन सुरू झालंय। पारंपरिक वाद्याच्या तालावर डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन भात शेताच्या बांधावरून गणपती बाप्पा लाडक्या भक्तांच्या घरी विराजमान झाले। कोकणात सध्या भात शेती डवरलेली आहे। निसर्गानं नटलेल्या कोकणात भात शेतीवरील बांधावरच्या मार्गावरून घरोघरी गणपती आणले गेले। सनईचे आणि ताशांच्या वाद्यांच्या साथीनं या गणरायाचं घरोघरी आगमन होतंय। कोकणात पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाचे घराघरात आगमन होताच भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं। कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी येत असतो। पुढील काही दिवस कोकणवासीय गणेश भक्तीत दंग होतात। मुंबईत घरोघरी गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतलेले आहेत। उद्या गणरायाची सर्वत्र प्रतिष्ठापना केली जाणार आहे। दरम्यान या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि पालिकेनं जय्यत तयारी केली आहे। मुंबईतल्या खेतवाडी 12वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतं। या मंडळानं खेतवाडीचा गणराजाचं पहिलं गणेश दर्शन भक्तांना घडवलं। यावर्षी मंडळानं शीश महल देखावा साकारलाय। तर मुंबईतल्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या गणरायाचं आगमन झालं। तर मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या किंग सर्कलच्या गौड सारस्वत ब्राह्मण गणपती मंडळानं यंदाच्या वर्षी तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा काढलाय। टोटल 66.5 किलो सोनं आहे आणि 295 किलो सिल्वर आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देत इथल्या सुरक्षेची पाहणी केली। मी फक्त मुंबईकरांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही अतिशय सतर्क आहोत। आपण देखील अतिशय सतर्क राहा। एकूणच पुढील 10 दिवस गणपती बाप्पा मोरयाचा गजर मुंबईत होणार असून अवघी मुंबापुरी गणेश भक्तीत दंग होणार आहे। गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या पेणच्या सुबक आणि सुप्रसिद्ध गणेश मूर्ती। पाणीदार आणि जिवंत डोळे, विविध प्रकारच्या रंगसंगतीनं या मूर्तींकडे गणेश भक्त आपोआप आकर्षिले जातात। त्यामुळे तर पेणला गणपतीचं माहेरघर म्हटलं जातं। रायगडचं पेण हे ठिकाण सुबक आणि आकर्षक गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे। पूर्वीच्या रंगसंगतीला आधुनिकतेची जोड देत रंगकाम केलेलं धोतर, शेले, फेटे यापेक्षा खऱ्याखोऱ्या कापडी धोतर, शेले, फेटे परिधान केलेल्या गणेश मूर्ती पेणमध्ये तयार होत असून गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जातोय। मूर्तींच्या मुकुटाला किंवा मातीच्या दागिन्याला सोनेरी आणि सिल्वर शाईचा मुलामा देण्याऐवजी त्या ठिकाणी ज्वेलरीचा उपयोग करून दागिने आणि मुकुट तयार करून मूर्तीवर आधुनिकतेचा साज चढू लागलाय। पेणच्या गणेश मूर्तींना यंदा राज्य, देश आणि परदेशातून सुद्धा चांगलीच मागणी आहे। त्यामुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आत्ताचा खूप ट्रेंड आहे की धोतर नेसवणं किंवा फेटा नेसवणं, तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात तो आमचा महिला वर्ग करत असतो। काही ग्राहकांची चॉईस देखील असते, तशी देखील आपण बनवून देतो। त्यामुळे पेणमध्ये आज गणपतीसाठी खूप प्रसिद्ध झालेले आहे पेण। पेणच्या गणेश मूर्ती कारखान्यात साकारले जाणारे हे गणपती बाप्पा पुढच्या काही दिवसात सजलेल्या मखरात विराजमान होतील। संपूर्ण राज्यभर उद्या गणरायाचं आगमन होणार आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेश भक्त मोठ्या संख्येनं गणरायाचं दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडतात। या गणेश भक्तांना बस, रेल्वे आणि पुणे मेट्रोनं दिलासा दिलाय। संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो। या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मुंबईकर आणि पुणेकर मोठ्या संख्येनं रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडतात। या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुणे महामेट्रोकडून मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरू ठेवली जाणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये विविध गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवली जाणार आहे। गणेशोत्सव काळात भक्तांना मुंबईतल्या विविध गणपतींचं दर्शन घेता यावं यासाठी बेस्टनं शेवटच्या 5 दिवसात रात्रभर बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्या अंतर्गत 20 पेक्षा अधिक बसगाड्या चालवण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसात ही सुविधा देण्याचं नियोजन आहे। या बसगाड्यांची सेवा 24 तास असेल। तर गणेशोत्सव काळात रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार नाही। त्यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। कोकणात गणेशोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या चाकरमान्यांच्या मार्गात विघ्नांची मालिका उभी ठाकली। मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे चाकरमान्यांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकावं लागलं। आता यावरून राजकारण सुरू झालंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला।
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत मुंबई गोवा महामार्गावरची वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. मात्र रवींद्र चव्हाण यांनी 13 वेळा दौरा करून रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. लोकांचे हाल झालेत, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. जर तुम्ही एक रस्ता जर सिंगल लेन सुद्धा जर चालू करू शकत नसाल तर तुम्हाला 1 मिनिट सुद्धा मंत्रिपदावर राहायचा अधिकार नाही. रवींद्र चव्हाण यांनी 13 ते 14 वेळा रस्त्याची पाहणी करून त्याला खरोखरच वेग दिलेला आहे. मी रत्नागिरीमध्ये राहतो, आज मी चिपळूणमध्ये तुमच्याशी बोलतोय. मी 1 तासामध्ये चिपळूणमध्ये पोहोचलेलो आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी त्यातील अडथळ्यांचं विघ्न दूर व्हावं अशी प्रार्थना चाकरमानी करतायत. कोकणात जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले. मुख्य महामार्गाव्यतिरिक्त खेड, पनवेल या शहरांमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. तर कोकण रेल्वेची वाहतूक सुद्धा कोलमडली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सहू बाजूनं कोंडी झाली. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात निघालेत. रत्नागिरीच्या खेड आणि दापोलीत प्रमुख राज्य मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. तसंच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी असल्याचं खेड दापोली मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. वाहतूक कोंडी सोडवताना खेड पोलिसांची मात्र दमछाक होतीये. उद्या बाप्पांचं आगमन होत आहे आणि त्यासाठी साहित्य खरेदीसाठी पनवेल बाजारात नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे अनेक पंपांवर गॅस संपलाय. त्यामुळे ज्या पंपावर उपलब्ध आहे तिथे वाहन चालकांनी रांगा लावल्याचं दिसून आलं. एकीकडे महामार्गावर अशी स्थिती असताना कोकण रेल्वेची वाहतूक मोठ्या विलंबानं सुरू आहे. एकूण विघ्नांच्या मालिकेतून वाट काढत गणेश भक्त कोकण गाठतायत. प्रत्येक घराघरात आणि गणेशोत्सव मंडळात बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. घरोघरी बाप्पासाठी आकर्षक सजावट आणि आरास करण्यात आली आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सुद्धा नवनवे देखावे साकारण्यात आले. भक्तांना मुंबई आणि पुण्यातील देखाव्यांचं आकर्षण असतं. मात्र देशाच्या अन्य भागातही गणेशोत्सवात आकर्षक सजावट करण्यात येते. बंगळुरूतील अशीच एक सजावट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बंगळुरूतील श्री सत्य गणपती मंदिरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या मंदिरात चलनी नोटा आणि नाण्यांचा वापर करून खास आरास करण्यात आली आहे. यासाठी 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 500 रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. या मंदिरात नोटांची सजावट करण्यात येणार असल्याचं समजताच अनेक भाविकांनी नोटांच्या रूपात दान केलं. This is done by 150 members from 20 days, day and night. हर साल कुछ नया नया बन रहा है, बस इस साल फुल पैसे में तो देखने लायक है. सजावटीसाठी किती नोटांचा वापर झाला हे गणेशोत्सवानंतर मोजदाद झाल्यानंतर कळेल असं मंदिराकडून सांगण्यात आलं. सध्या या नोटांच्या देखाव्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसंच सीसीटीव्हीच्या माध्यमातून खास देखाव्यावर नजर ठेवली जाणार आहे. ज्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं होतं ती सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात सर्वोच्च सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गट आणि विधानसभा अध्यक्षांच्या बाजूनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सत्ता संघर्षावरील निकालात सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. मात्र निकालानंतर 3दा अर्ज करूनही विधानसभा अध्यक्षांनी प्रतिसाद दिला नसल्याचं सिब्बल म्हणाले. 18 सप्टेंबरला कोर्टाची तारीख आल्यानंतर दिखावा म्हणून अध्यक्षांनी सुनावणी ठेवली असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. 2022च्या प्रकरणात कागदपत्र मिळाली नसल्याचं अध्यक्ष सांगतायत. याकडे सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. अध्यक्ष कागदपत्रांचं कारण पुढे करत असल्याचा आरोप सिब्बलांनी केला. तर विधानसभा अध्यक्षांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भूमिका मांडली. सर्व कागदपत्रांची पाहणी करण्याचा अधिकार असल्याचं मेहता यांनी सांगितलं. अध्यक्षांचं पद हे संवैधानिक पद असून त्यांनाही काही अधिकार आहेत असं मेहता यांनी कोर्टात सांगितलं. शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादाच्या नंतर सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कोर्टानं निर्देश देताना 3 महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर केला पाहिजे असं सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना बजावलं. या प्रकरणातील सुनावणीत वेळकाढूपणा का करताय असे खडेबोल न्यायालयानं सुनावले. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कार्यवाहीबाबत
काय प्रगती झाली हे अध्यक्षांनी सांगावं असं कोर्टानं म्हटलं. विधानसभा अध्यक्ष अनिश्चित काळ निर्णय प्रलंबित ठेवू शकत नाहीत असं कोर्टानं बजावलं. किती वेळेत काम करणार याचं टाइम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. आमदार अपात्रता प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दिले. तसंच पुढची सुनावणी आता 2 आठवड्यानंतर होणार आहे. ऑर्डर संदर्भातली माहिती मी संपूर्णपणे घेईन आणि त्यानंतर पुढची कारवाई काय असेल त्याबद्दलचा निर्णय घेईन. राजकीय हेतून प्रेरित होऊन अध्यक्षाच्या खुर्चीवर बसल्यानंतर करणं मला हे लोकशाहीसाठी घातक आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष क्रांतिकारी निर्णय घेणार का याची उत्सुकता लागली आहे. सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षाचा नवा अध्याय सुरू झालाय. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सत्ता संघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरू असताना ही याचिका दाखल केली होती. मात्र त्यावर सुनावणी झाली नव्हती. आज पहिल्यांदाच या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुढे लांबणीवर गेल्यानं 3 आठवड्यानंतर होणार आहे. चिन्हाच्या बाबतीमध्ये त्यांनी लगेच डेट देतो म्हणून सांगितलंय. दुसरी तारीख आपल्याला लगेच मिळेल आणि त्यानंतर त्याची ठाकरे साहेबांसोबत बहुसंख्येनं महाराष्ट्रातील शिवसेना आहे आणि म्हणून निश्चित या शिवसेनेला न्याय सर्वोच्च न्यायालय देईल. निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं हा निर्णय फिरवावा असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर 3 आठवड्यानंतर बुधवारी किंवा गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. नवरात्र, दसरा याच्या सुट्ट्यामुळे नोव्हेंबरमध्ये यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या सचिव कार्यालयात अचानक धाव घेतली. आपण सादर केलेली कागदपत्र पाहण्याची विनंती ठाकरे गटाने केली. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे सुप्रीम कोर्ट निर्णयाची प्रत आणि आपल्या याचिकेसंदर्भातील कागदपत्रांची सूची दिली होती. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत गेल्या गुरुवारी विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेनं आपल्याला ठाकरे गटानं दिलेले कागदपत्र पाहायला मिळाली नसल्याचं म्हटलं. त्यामुळे आता ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपण सादर केलेले कागदपत्र पाहण्याची विनंती केली. सादर केलेले कागदपत्र गहाळ तर झाले नाहीत ना अशी शंका ठाकरे गटाला आहे. हीच कागदपत्र पाहण्यासाठी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू, अजय चौधरी आपल्या वकिलांची टीम घेऊन आले. कागदपत्राची पडताळणी माननीय अध्यक्षांनी दिलेल्या परवानगीनुसार आम्ही केली आणि ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या माननीय अध्यक्षांसमोर पुढच्या हिअरिंगच्या वेळेला आम्ही योग्य त्या मुद्द्याद्वारे बोलू. सुप्रीम कोर्टानं आता 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले. आता या सुनावणीत काय घडतं याकडे राजकीय वर्तुळासह राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलंय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर कायमच पवार कुटुंबियांवर टीका करत असतात. पडळकरांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर वारंवार जहरी टीका केली. पडळकरांच्या या टीकेला अजित पवार गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. धनगर आरक्षणासंदर्भात पडळकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवारांना उपमुख्यमंत्री मानत नसल्याचं पडळकर यांनी म्हटलं. पडळकर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी अजित पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. पडळकरांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गट आक्रमक झालाय. अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की याला तुम्ही मोकाट कुत्र्याला थोडा आवर घालावा, कारण याच्या बोलण्यामुळे जर महायुतीत ठिणगी पडत असेल तर हे अशोभनीय आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे मुंबई महामार्गावर उतरले. सोमाटणे फाटा इथं त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं. पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला. त्यानिमित्तानं महायुतीत संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीतील काका अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आता रोहित पवारांनी थेट अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शड्डू ठोकला. राज्याच्या राजकारणात त्यामुळे काका पुतण्यात एक नवा संघर्ष बघायला मिळणार. एकेकाळी राष्ट्रवादीचा अभेद्य गड आणि अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये येऊन रोहित पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. कोणत्याही परिस्थितीत आपण शरद पवारांच्या विचारांवर आगामी निवडणुका लढवणार आणि जिंकणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय. त्यांचा आव्हान देण्याचा रोख होता तो थेट अजित पवारांकडे.
दरम्यान अजित पवारांच्या समर्थकांनी रोहित पवारांच्या आव्हानाला विशेष महत्त्व दिलं नाही. मी दादांना त्यांच्या कामामुळे आदरयुक्त घाबरत होतो, अजूनही घाबरतो, आदरयुक्त कामामुळे. पण फक्त विचार बदलण्यासाठी जर दमदाटी जर कुणी केली तर आम्ही कोणाला घाबरत नाही. एक विकास पुरुष म्हणून दादांकडे पूर्ण महाराष्ट्र पाहतो, त्यामुळे दादांच्याच बरोबर सगळी लोक राहतील अशी आमची अपेक्षा आहे. एकूणच आगामी काळात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला तर नवल वाटायला नको. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये, तसंच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यासाठी नागपुरात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे. ओबीसी समाजाकडून आज नागपुरात विराट मोर्चा काढण्यात आला. त्यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. नागपुरात ओबीसी कुणबी महासंघाकडून संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं ओबीसी नागरिक सहभागी झाले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला संघटनांनी विरोध केला. जोपर्यंत लेखी स्वरूपाचं आश्वासन मिळत नाही, मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका ओबीसी महासंघानं घेतली. ओबीसी समाजाच्या या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. सर्व ओबीसीचे समाजाचे घटक असतील यांनी कलेक्टरांच्या माध्यमातून सरकारला दिलाय. नक्कीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर बैठक सरकार आमच्याशी घेईल. ओबीसीला जर न्याय देणार नसेल तर मात्र येणाऱ्या दिवसात सरकारला हे या सगळ्याचे प्रायश्चित्त भोगावं लागेल. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही अशी ग्वाही सरकारकडून दिली गेली आहे. मात्र त्यानंतर ओबीसी समाजाचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे. ओबीसी समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय. ओबीसी आणि धनगर आरक्षणाची मागणी राज्यभरात सुरू आहे, त्यासाठीची आंदोलनं सुरू आहेत. आता धनगर आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला. आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापुरात धनगर समाज रस्त्यावर उतरला. तुळजाभवानी देवीला साकडं घालत धनगर समाजानं आंदोलन सुरू केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. पारंपरिक वेशभूषा आणि वाद्य वाजवत अनेक जण या मोर्चात सहभागी झाले. आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिलाय. जसं जाट समाजाचं आंदोलन झालं त्या पद्धतीचं उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये घडू नये असं जर सरकारला वाटत असेल तर तात्काळ सरकारनं या विषयामध्ये लक्ष घालावं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. चौंडीपासून सुरू झालेल्या धनगर आरक्षणाचं लोण महाराष्ट्राच्या विविध भागात पोहोचलंय. लातूरच्या अहमदपूरमध्ये लातूर नांदेड महामार्गावर धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. जुन्या संसदेत विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज पार पडलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनाच्या उज्ज्वल परंपरेविषयी सर्व सदस्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. ऐतिहासिक जुन्या संसदेला अलविदा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भावनिक भाषण केलं. जुनी संसद वाजपेयींचं सरकार एकमतानं पडल्याची आणि कॅश फॉर वोटच्या प्रकाराची साक्षीदार असल्याचा उल्लेख मोदींनी केला. नेहरू जी के योगदान का गौरव गाना कभी सदन में होता है. कौन सदस्य होगा जिसको ताली बजाने का मन न करे. जवळपास सव्वा तासाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांचा योगदानाचा उल्लेख केला. यही सदन है जिसमें एक वोट से अटल जी की सरकार गई थी और लोकतंत्र की गरिमा को बढ़ाया था. अनेक महत्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय जुन्या संसदेत घेण्यात आल्याचं मोदींनी म्हटलं. आर्टिकल 370 ये सदन हमेशा हमेशा गर्व के साथ कहेगा कि सदन के कारण जीएसटी का निर्णय भी इसी सदन ने किया. आपल्याला इतिहास आणि भविष्य दोघांमधला दुवा बनण्याचं भाग्य मिळालं असं मोदींनी आवर्जून सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपला शह देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांची इंडिया आघाडीनं रणशिंग फुंकलं. पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये भाजपला घेरण्यासाठी हम साथ साथ हैचा नारा देण्यात आला. इंडिया आघाडीची मोठ बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेतला. नितीश कुमार यांनी देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन इंडिया आघाडीचा पाया रचण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. मात्र गेल्या काही दिवसापासून नितीश कुमार इंडिया आघाडीवर नाराज असल्याची कुजबूज सुरू आहे. बिहारमध्ये माध्यम प्रतिनिधींनी नितीश कुमार यांना इंडिया आघाडीच्या ऐक्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी नितीश कुमार यांनी उत्तर देण्यासाठी तेजस्वी यादव यांना पुढे केलं.
हम लोग एक है, मजबूत है, देश हित में, बिहार के हित में हम लोग जो है लड़ाई लड़ेंगे। देखिए, जो इंडिया अलायंस है इसमें कोई भी एक दूसरे को नेता मानने को तैयार नहीं है। नितीश कुमार यांच्या या नाराजीमुळे इंडिया आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचं आव्हान इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर आहे. सरासरी देशात मान्सूनचा हंगाम 30 सप्टेंबरपर्यंत असतो. त्यामुळे देशात पावसाचे अखेरचे 12 दिवस उरले. अशात पावसानं शेवटच्या काही दिवसात गुजरात आणि मध्य प्रदेशात जोरदार बॅटिंग केली. गुजरातच्या अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला. जोरदार पावसानं नर्मदा आणि अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. भरूच शहरात नजर जाईल तिथवर पुराचं पाणी पाहायला मिळालं. गुजरातमधील 5 जिल्ह्यांमध्ये पुरानं हाहाकार माजवला असून जवळपास 10,000 नागरिकांचं एनडीआरएफनं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं. तापी नदीवर बांधण्यात आलेल्या उकाई धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गाची दृश्य पाहून कुणाच्याही काळजात धडकी भरेल. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात जोरदार पाऊस आणि पुराचा कहर पाहायला मिळतोय. मध्य प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं 20हून अधिक जिल्ह्यांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. नर्मदा आणि शिप्रा नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय. नर्मदा नदीवरील धरणांचे 7 दरवाजे उघडण्यात आलेत. उज्जैनमधील अनेक मंदिरं आणि घाट पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील 358 तालुक्यांपैकी सुमारे 95 तालुक्यांमध्ये धरणांमध्ये 20% कमी पाणी साठा शिल्लक राहिला. त्यामुळे या तालुक्यात पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. राज्यात सद्यस्थितीत 68% पाणी साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20% कमी आहे. विभागनिहाय जलसाठ्याच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला नागपूर विभागात 84.47% पाणीसाठा होता. यंदा 15 सप्टेंबरला हाच पाणीसाठा 83.68% इतका आहे. अमरावती विभागात गेल्या वर्षी 90.77% पाणीसाठा होता. तो यंदा 74.50% इतका आहे. सगळ्यात गंभीर परिस्थिती छत्रपती संभाजीनगर विभागात आहे. या विभागात गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला 81.4% इतका पाणीसाठा होता. तो यंदा केवळ 32.51% इतका आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी 83.57% पाणीसाठा होता. यंदा या विभागात 69.5% पाणीसाठा आहे. पुणे विभागात विविध धरणात गेल्या वर्षी 91.15% साठा होता. यंदा हा साठा 73.6% इतका असल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण विभागात गेल्या वर्षी 90.32% इतका जलसाठा होता. तो यावर्षी 92.70% इतका आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या.